गुड मॉर्निंग. तर काय आम्ही आता इकडे यमुनोत्रीच्या पुढे 25 किलोमीटर आपण होल्ड घेतलेला. तर आज आपण यमुनोत्रीला जाणार आहेत आणि तुम्हाला एकाचा नजारा दाखवतो बघा. इकडे आपण राहत होतो. इकडे 3 रूम आहेत आणि हा व्ह्यू बघा. थांबा अजून एक दाखवतो. जिकडे आपण राहतोय त्याच्या मागेच धबधबा आहे, रिव्हर आहे आणि काय आवाज येतो. एक नंबर, जबरदस्त व्ह्यू. तर काय सर्वजण इकडे फ्रेश होतात. तर आपण पण इकडून फ्रेश होऊया फटाफट. आणि आपल्याला आता डोंगराच्या रस्त्यामध्ये आपला टाइम तर होणारच आहे. तर फटाफट फ्रेश होऊया आणि मग निघूया. आणि नाश्ता करूनच आपण इकडून जाणार आहेत. आणि रिटर्न सुद्धा आपल्याला इकडे जायचं आहे. यमुनोत्री करून परत इकडे यायचं. आपल्याला इकडेच येण्यासाठी म्हणजे जाऊन येऊन 8 तास लागतील. म्हणजे आजचा दिवस पण आपल्या इकडेच होणार आहे. तर जे काय आज तुम्हाला यमुनोत्री आणि जे काय असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. चला. तर काय इकडे नाश्त्याची तयारी चालू आहे. कांदा पोहा बनवतात आहे. तर काय सर्वजण बसमध्ये बसले आहेत आणि आम्ही सुद्धा रेडी झालेलो आहोत मस्त. आणि एक नंबर वातावरण झालेलं आहे. तर काय आता इकडून आम्ही जाणार यमुनोत्रीला. यमुनोत्रीला इथून 2-2.5 तास तरी लागणार. 25 किलोमीटर आहे. बघूया. चलो. तर काय इकडे बघा जिरीने मस्त ग्लोव्ज घातल्यात. दोन्ही दाखव दोन्ही. तर काय आम्ही आता फायनली निघालो आहोत सर्वजण. आणि अजून म्हणजे आता तर नजारा तर भरपूर आहेत आपल्याला बघायचे. काय जेवढ्या काटाला आम्ही आहोत. कॉर्नरने गाडी निघते. तर काय जसं जसं ऊन येतं तसं तसं बरं वाटतं. सावली आली का परत थंडी लागते. आणि एक नंबर नजारा आहेत. जबरदस्त. हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर या टीव्ही वरती बघा. तुम्हाला एक नंबर असं वाटतं रिअल मध्ये तुम्ही ट्रॅव्हल करत आहेत. जबरदस्त सीन आहेत. एक नंबर.
आणि हा आपला इंडिया आहे. इंडियामध्येच भरपूर काही आहे. बाहेर निघा आणि फिरा तरच माहिती पडेल. जसं आम्ही आता निघालो प्रॉपर युटर्न. एक नंबर जबरदस्त खतरनाक. नदी बघा समोर. बघा समोर स्कूल आहे. स्कूल अभी हम जाएंगे गाव से. तेव्हा वरती बस बघा. बस किती चालल्यात. तर गाईज अशा प्रकारे फायनली आम्हाला बर्फ दिसलेला आहे. म्हणजे लांब आहे, मोबाईल मध्ये एवढा कॅप्चर न होऊ शकत. आणि एक नंबर बर्फ दिसतो. त्याच्यावरती ऊन पडलंय. काय चकाचक दिसतोय. आता आपण यमुनेत्रीला जाणार ना, तिकडे आपल्याला जवळ दिसेलच. तुम्हाला दाखवतो एक नंबर नजारा. तर काय सर्वजण रेडी आहेत बर्फ बघायला. चलो पार्वती पतये हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. बम बम बोले बम बम बोले बम बम. बोले. तर गाईज आम्ही इथे गाडी पार्किंगला लावली आहे. मग कसं वाटतंय. तर गाईज इकडे 12 डिग्री टेम्परेचर झालेलं आहे. एकदम हात सून झालेले आहेत. मग कसं वाटतंय सर्वांना. आणि इकडे आम्ही जिकडे उभे आहेत त्याच्या समोरच एक नजारा आहे. बर्फ हा बघा. एक नंबर नजारा. आता आम्ही गाईज यमुनोत्रीला पोहोचलो आहोत. इथून आता आम्हाला 5-6 किलोमीटर ट्रॅक करून वरती जायचं आहे. बघा तर गाईज 12 डिग्री टेम्परेचर झालेलं आहे. आणि जास्त म्हणजे आपण आता नॉर्मल वॉक करून जायचं. कारण की जसं जसं वातावरण चेंज होतं तसं दम लागायचा चान्सेस जास्त असतात. तर चला गाईज आता काय नाश्ता करायचा ना. पहिला नाश्ता करूया. थोडंसं खाऊन पिऊन मग नंतर आपण वरती चढायला सुरुवात करूया. हॅलो कर. ओके. इकडे दांडी घेतले एक नंबर. आणि मागचा व्ह्यू बघा जबरदस्त. तर गाईज इकडे नाश्ता करायला घेतलाय पोहा. गाईज पोहा खातात सर्वजण. थोडाच दे म्हणा. कांदा पोहा विथ हा व्ह्यू. तर गाईज अजून एक नजारा बघा. बाजूला रिव्हर आहे. इकडे जबरदस्त व्ह्यू. तर गाईज इथे सर्वांनी काठी घेतलेल्या आहेत व सर्वजण चालल्यात पुढे.
तर काय फायनली आता आम्ही चाललो यमुनोत्रीला. हे बघा साईडने ऊन आलंय, थोडस बरं वाटतंय. यांना तर थंडी लागली, आपण थोडस ऑलमोस्ट आहेत ओके. आपलं वजन पण आहे तरी पण आपण बघूया. हे बघा काय आता इथून पुढून जाऊन आपल्याला राईट साईडने वरती चढायचं आहे. तर गाईज इथून फायनली एंट्री होते आपली. इथून ट्रेक चालू झालाय. किती 5-6 किलोमीटरचा ट्रॅक आहे. हा आपला पहिलाच धाम आहे यमुनोत्री धाम. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडेल आपण केदारनाथ पर्यंत पोहोचणार की नाही. कारण की केदारनाथ आणि अजून एक आहे तुंगनाथ काहीतरी, ते 21-22 किलोमीटरचं आहे. तर काय तिकडे बाजूला घोडा पण आहे खच्चर, आणि डोलीवाले पण इकडे बसलेत. तर आपण पिठ्ठू बोलतात त्याला, पिठ्ठू. चलो गाइस. हेलो, चार धाम के पहले पड़ाव में आपका स्वागत है. चलो चलते रहो. आराम आरामशी चला, जास्त घाई करू नका. तर गाइस थोडंसं पुढे आलो, हे लोक थांबल्यात. आम्ही चाललोय थोडं पुढे पुढे, व्ह्यू एन्जॉय करत करत. एक नंबर जबरदस्त व्ह्यू आहे. बाय बाय. तर गाइस पप्पा वगैरे गेले गाडीवरती. 100 रुपये काहीतरी गाडीचे घेतात, आणि इथून हे लोक शॉर्टकट करतात. तुम्ही अन्ना जा. हे बघा सर्वजण एक नंबर. चलो चलो गाईस. कुठून जायचं? हा इथून चढ, चल वरती. नाही कसं ना मॅडम, आराम चलो. ही जी आम्ही शूज घेतल्यात ऑनलाईन, ही जी माझी कामात आल्यात. तर गाईस हम लोग इधर से मस्त चालत आलो, वरून चढून आलो. कसं वाटलं? एक नंबर एक नंबर एक नंबर. एक नंबर ना. तर गाईस पहिलाच ट्रॅक आहे आपला, आणि तर आपण पहिला शॉर्टकट मारला. आणि ही जी आपण शूज घेतली जी ऑनलाईन, एक नंबर ग्रिप आहे त्याला. जबरदस्त वाटला. गाईस इकडे सिद्धिकाने या चप्पल वरती ट्रॅक करून आले. विदाउट एनीवन हेल्प. डर के आगे जीते, जीत के आगे निर्गुण. जितेश व्हेरी व्हेरी मिस यू. तुम्ही आले नाही ठीक आहे, पण तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा आम्ही कसे येतोय. नेक्स्ट टाइम आपण नक्की सोबतला येऊया. तर काय इकडे खच्चरों की गँग जा रही है. गँग खच्चर गँग. खाली खच्चर बघ किती खच्चर केलाय इकडे. वा चिखल चिखल. हा बघा मार्ग आहे, रूट. तर गाईज इथे लिहिलेलं आहे यमुनोत्री 5 किलोमीटर, भैरव मंदिर 4 किलोमीटर, राम मंदिर 1 किलोमीटर, यमुनाद्वार 700 मीटर. आता आपण इथून आलो आणि असं समोरच बोर्ड दिसते, तरी पण हे लोक बघा पुढे गेलेले. काय तुम्ही काय तिथे लिहिलेलं आहे सर्व, तुम्ही पुढे चाललेत. चलो सारे गबरू आहे. चलो. काम अटे पुरी आहे. हाय गाईस. गाईज हा वरती झाला रस्ता होता, आणि आम्ही इथून आता परत अजून एक शॉर्टकट मारलाय. बघूया आता कुठपर्यंत चाललंय. आणि इथून पालखी पण इथूनच चालल्यात हे लोक. बघा डोंगर, बघा डोंगर इथे बघा. एक नंबर. गाईज इथून शॉर्टकट काढला, आता इथून पुढून मामा वगैरे येतात बघा. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया. जय माता जी, जोर से बोलो. जय माता दी.
आगे वाला बोलो, अरे पीछे वाला बोलो. तर गाईस नजारा बघा एक नंबर जबरदस्त व्ह्यू कडक व्ह्यू. तर गाईस इथे बघा सगळ्यांनी इथे बघा. बम बम बोलो. हर हर. तर गाईस नजारा बघा बाजूने नदी वाहते रिव्हर एक नंबर. जय श्री यमुने. बघा रिव्हर बघा. हा बघ जे याला बघ जिरेला कसा बसवलाय. तर गाय इकडून व्ह्यू बघा तुम्ही जबरदस्त. आणि हे चालले डोलीवाले बघा एक नंबर जबरदस्त व्ह्यू आहे. तर गायज आम्ही यमुना द्वारपर्यंत आता पोहोचलो आहोत. आता इथून किती किलोमीटर अजून काय माहिती येत नाही सांगता येत नाही. आता मोजायचं नाही आता फक्त चालायचं जेवढं तेवढं चालायचं आणि व्ह्यू एन्जॉय करत जायचं. काय बरोबर ना. येस एन्जॉय. बघा सकाळी सकाळी एवढी थंडी आणि नंतर आता धूप लागली गरम एक नंबर. आणि समोरच आपल्याला डोंगराचा व्ह्यू भेटतोय. कुठला बर्फाचा. हे बघा इथून दिसतो का माहिती नाही. एक नंबर जबरदस्त व्ह्यू एन्जॉय करत आम्ही चाललो. तर काय जिकडे घोड्यांना पाणी प्यायला थांबवलंय बघा. आणि हा इकडून आपण एंट्री केली इथून पुढे जायचंय. आणि इथे आम्ही थोड्या वेळ आराम करतोय. आणि समोरच आता बसलोय तरी पण समोर व्ह्यू बघा एक नंबर. आणि एवढा मोठा डोंगर आहे वरती तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजणार पण नाही एवढा मोठा डोंगर आहे. तर गाईज बघा आता खाली उतरतात. ही एकदम स्ट्रिक्ट चढाई झाली. ही बघा वरती चढण चालू झाले वरती जबरदस्त. अरे बाप रे बाप. हे बघा कसे चढतात आहे उतरतात आहे. चढण बघा चढण. फुल चढण आलाय. मावशी ओ मावशी जय मा जय माताजी. खाओ. जबरदस्त. हा बघा व्ह्यू बघा व्ह्यू. गाईज हा बघा स्मॉल रस्ता आला इथून. शेल्टर भरपूर इकडे खाण्यापिण्याचं पण आहे. काय पाहिजे तर सर्व भेटून जाते इकडे. अरे बाप. गाईज इकडे राम मंदिर आलेलं आहे आता. जय श्रीराम. तर गाईज इकडे प्राचीन श्री राम मंदिर आलेलं आहे. जय श्रीराम. गाईज इकडे दर्शन वगैरे झालं मस्त. आणि इथे थोडासा आराम करून चिप्स खाल्लाय. आणि इकडे आता ORS टाकायला घेतलाय याच्यामध्ये इलेक्ट्रॉल. टेन्शन नाही म्हणजे थोडंसं आपल्याला टेस्टमध्ये थोडासा फरक जाणवेल. मस्त मजा आली. तर गाईज आता फायनली दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही निघालो इकडून. अजून भरपूर पुढे जायचं आहे. हे बघा पुढचा रस्ता दाखवतो तुम्हाला. इथून ते वरती चालल्यात बघा समोर इथपर्यंत पुढे आपल्याला जायचं अजून. आणि वरती पावसाचं वातावरण झालं ढग आल्यात एक नंबर.
तर गाइस यमुनोत्री धाम में आपका स्वागत है। यमुनोत्री 3.750 किलोमीटर ओनली। और ये नज़ारा, चलो मामा। चलो बुलावा आया है। भाई इधर से घोडा घसरत घसरत चाललाय भाई। घोडा घसरत घसरत इथून आला, इथून घसरत घसरत चाललाय घोडा। म्हणजे हे बघ, घोडा पण घसरत आहे, घोडा पण घसरतो म्हणजे आपण काय 3.5 किलोमीटर राहिलं इकडून। चलो गाईस, रस्ता बघा आणि हे ना बघा। 3.5 किलोमीटर। हा 1 2 आणि मी 3 आणि 5 किलोमीटर, 5.5 500 मीटर 5 किलोमीटर 500 मीटर। सॉरी 1 2 आणि मी 3 आणि 500 3.5 किलोमीटर उरलेला आहे। आणि नजारा कसं वाटतंय? मग जर आता केदारनाथला चढायचं अजून, रेडी आहेत ना? तर गाईज हा 5-6 किलोमीटरचा ट्रॅक आहे, मस्त एन्जॉय करत चाललात। असंच आपल्याला केदारनाथला पण जायचं आहे। मामा कसं वाटतंय? आत्या 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 आत या आत्या। और मौसी बोलो कैसा लग रहा है? छान वाटते। मौसी आ जाओ, चलो चलते रहो। मामा जय मार महादेव, महादेव बम बम बोले। जय माता दी, जय माता दी, जय माता जी, जय माता जी। अरे सारे बोलो, हंसते हंसते बोलो, जय माता दी, हंसते हंसते बोलो, जय माता दी, खुशी से बोलो, जय माता दी, अरे जोर से बोलो, जय माता जी, जय माता जी। एक नंबर काय, असंच एन्जॉय करत चालत राहायचं। चलो गाईज, व्ह्यू बघा आणि समोर ते बघ, समोर दिसत बघ, दिसतंय काय? बर्फ मामा, बर्फ वरती। यांच्यापासून सावध राहायचं रे। हा बघ नॉर्मल वॉटरफॉल, नॉर्मल म्हणजे डेंजर आहे, डेंजर। तर गाईज इथून आता वरून एक दरवाजा आहे, दगड पडला इकडून वरून, त्याच्यावरती डायरेक्ट पत्रावरती, खूप डेंजर आहे इकडे। तर गाईज आता आम्ही पोहोचलो आहोत ब्रिजच्या इकडे। हा बघा ब्रिज आहे, खाली एक नंबर व्ह्यू, जबरदस्त। तर गाईज परत चढण आले इकडे, चढण। आणि इथे बघा डोंगर कोसळला कसा आहे, एवढा मोठा हवा पूर्ण खालपर्यंत। चलो तर गाईज इथून परत चढण आलेले आहे, चढण उतरण सरळ चालूच आहे। आता थोडासा थंडावा वातावरण चालू झालं, थंडा वारा मारतोय। तर गाईज इकडे मध्ये मध्ये वॉशरूम पण आहेत आणि मध्ये मध्ये साफसफाई करनेवाले असतात, ते लोक आपल्याला बोलतात की 10 रुपये 10 रुपये तुमको बोलने का, कसले 10 रुपये म्हणून। तर त्याला बोललो 10 रुपये कसले, तो गपचूप बसला। त्याचे ते साचे यात्रीसाठी ते ठेवलेले आहेत वॉशरूम आणि पाण्याचं पण, तर काही त्याला चार्जेस वगैरे काहीच नाही। तर गाईज इकडे बघा कच्चोरा का रास्ता, इधर ते केस आहेत पण चालल्यात बाकीचे, इकडे भरपूर आहेत घोडे, अजून पुढे पण आहेत। मला वाटलं अर्ध्यापर्यंत घेतात वाटतं इथून। तर गाईज आता आम्ही एकदम काठोकाठ डोंगराच्या रस्त्याने चाललो। पुढे बघा
एकदम काटोकाट रस्ता आता डोंगराच्या. तर काय आम्ही पूर्ण इथून असे फिरून आले. आता पुढे जायचं आपल्याला भरपूर. तर काय पूर्ण आम्ही असं चढून आलो वरती. आता अजून पूर्ण वरती जायचंय. तर गाईज बघू शकता तुम्ही, अजून ऑलमोस्ट आता 1 किलोमीटर राहिलं असेल. समोर तिकडे दिसतंय खरं, आता माहिती नाही तेच मंदिर आहे का. एवढंच आहे आता नॉर्मल. मला काय बघूया आता. आणि रस्ता बघा इथून एकदम कॉर्नरला, आणि बाजूला नदी, रिव्हर, धबधबा 1 नंबर. आणि इकडचा पाणी म्हणजे ब्ल्यू. हा बघा जबरदस्त. वरती ढगाळ वातावरण झालंय. तर गाईज व्ह्यू बघा इकडून. अगोदर आम्ही इथून व्हिडिओ काढलेला एवढं चढायचं म्हणून. हा बघा आता ऑलमोस्ट इकडे 2-3 राहिलाय बस. 2-3 राऊंड मारून झाला का मंदिर वरती. तर काय इकडे भैरव मंदिर आलेलं आहे समोर आता. आणि इथून डोंगर बघा किती दिसतात आहे. बहुत दूर. हा तर काय भैरव मंदिर. आता थोडंसं चालू असलं, अजून भरपूर लांब आहे वाटतं. येतच नाही. मला वाटलं आताशी आलं पण भैरव मंदिर होतं ते. हे बघा असेच थोडं नाही करायला लागतं. असं केलं तर लांब जातो. तर गाईज परत एकदा चढून आलेले आहे. तिथून परत पुढे जायचं आहे. हे बघा भरपूर चढण आहे. चढण तर गाईज फायनली 1 किलोमीटर राहिला आहे. तर गाईज इकडे आमचा छोटा पिट्टू बघा मॅगी खातोय. ए जेरी मॅगी संपली इथे बघ. तर गाईज हे लोकांनी मॅगी खाऊन झालेलं आहेत. ते लोक आम्हाला आता भेटले. आता आम्ही मॅगी खातोय. आता आम्ही खातोय. गाईस शूज बघा कशी हालत झाली शूजची. दिसत नाही आता. चलो जेरी बाय बाय. टिक टिक टिक. तर गाईज हे लोक गेले. आता आम्ही ते मॅगी खातो. मॅगी खाऊन मग आपण पुढे निघतो. तर काय तिकडे मॅगी रेडी झाले. आता आम्ही मॅगी खातो बसून. तर गाईज पाडो की मॅगी बसून हात फ्रीज झाले. तर हातात मॅगी पकडले तरी एवढं काय वाटत नाही. मस्त भारी वाटतंय. तर गाईज मस्तपैकी आम्ही मॅगी खाली. आणि तिकडे नंतरला मम्मी वगैरे त्यांना पण मॅगी वगैरे सांगितली. आणि आम्ही पुढे निघालो. थांबलो तर भरपूर मग टाइमपास होऊन जाईल. तर आम्ही जातोय पुढे आता हळूहळू. आताशे काहीतरी 500-600 किलोमीटर आहे. सॉरी 500-600-700 मीटर आहे समथिंग. बघूया चलो. आणि इथे आम्ही थांबलो तर पूर्ण आता थंडी वाजायला लागली. आता चाललं तर परत गरमी होऊन जाईल. तर काय आता आपण फायनली 500 मीटर राहिलेला आहे. बस आता 500 मीटर फक्त. चलो इन वादियों में हम आ गए. तर गाईज आता तुम्ही बघू शकता समोर आजोबा कसे चालतात. आणि आपण एवढे चढून आले. अजून पूर्ण वरती जायचंय. आणि या वयामध्ये हे लोक एवढे चढतात सही. आणि आपण इकडे थांबत चाललो.
ठीक आहे, जाऊया आपण पण. तर गाईस फायनली आलो. हा बघा इथे मंदिर, एक नंबर गाईस. एवढं आम्ही चालत आलो, एवढी चढण उतरण थांबत बिंबत, आणि जेव्हा आपण मंदिर बघतो म्हणजे ज्या डेस्टिनेशनला आपल्याला पोहोचायचं तिकडे आपण पोहोचतो तेव्हा जाम बरं वाटतं. जाम म्हणजे जाम, खूप बरं वाटतंय. एक नंबर जबरदस्त. आणि हा खाली वॉटरफॉल आहे बघा. आता कसं मंदिर दिसलं कसं बरं वाटलं. आता पूर्ण थकान निघून गेली. जेवढं आपण चढून आलो तेवढं पूर्ण थकान निघून गेली. हा बघा मंदिर का नजारा एक नंबर. जबरदस्त. हा आता रस्ता चाललाय पुढून असा आपल्या मंदिरापर्यंत जायचंय. तर गाईज आपण ऑलमोस्ट मंदिराच्या इकडे जवळ आलो. त्याच्या पहिलेच इकडे यात्रा रजिस्ट्रेशन दाखवायचं लागते. नशीब आपल्याकडे फोन मध्ये होतो आणि आम्ही सगळे वेगवेगळे आहेत. मामे आले आमच्या बरोबर, मामेचे पण दाखवून झाला. आता आम्ही चाललात मंदिराकडे. यात्रा रजिस्ट्रेशन जरुरी आहे सगळीकडे, नाहीतर मग एवढे येणार आणि मग आपण हत्ती गेल्याने शेपूट राहिल्यासारखं होऊन जाईल आपलं. हो का मंदिर. तर काय आम्ही आता इथून एंट्री केलेली आहे. हा समोर मंदिराकडे जायचा रस्ता आहे. ते सर्वीकडे खायचं भरलं, खायचं. पहिला मस्त दर्शन घेऊया, नंतर पेट पूजा. म्हणजे अगोदर आम्ही मॅगी खाल्ली कारण की आम्हाला एनर्जीची गरज होती चालता चालता. तर आता दर्शन घेऊया मस्त. हा बघा गाईस, पूर्ण याची रिव्हरची वाट लावून टाकले. ते बघा समोर कसं करून टाकलंय. एवढ्या चांगल्या ठिकाणी येऊन तिथं आपण माणसं पण एवढं नाही करायला पाहिजे. एक नंबर. तर काय तिकडे स्नान कुंड आहे इकडे गरम पाण्याचं. तर आता आम्ही जातो दर्शन करायला. बाबा तर काय फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. एक नंबर. तर गाईस फायनली आपण यमुनोत्रीला आलो आणि दर्शन झालेलं आहे आपलं. जय यमुनोत्री माते. ओम जय मा. द्रौपदी मा कुंड आहे इकडे. बघा गरम गरम पाणी घेतो. जय श्री बजरंगबली. तर गाईस फायनली दर्शन झालेलं आहे आमचं. चलो दर्शन झालं फायनली. किती का यमुनोत्री माते की जय. यमुनोत्री मैया जय माता की. सारे बोलो जय माता दी. तर गायत आता आम्ही उतरतोय. हा बघा रस्ता इथून खाली दिसत असेल. एवढ्यातून आपल्याला पुढे जायचंय भरपूर. तुम्हाला तर अगोदर मामा आणि मावशी दिसले नसतील. पुढे गेलेले सर्व. आपण मस्त सर्व शूट करत करत आलो. आम्ही 12 वाजताच पोहोचलेली. तुम्हाला कसं वाटलं मग वरती चढून? छान वाटलं, मस्त एकदम एक नंबर दर्शन. एकदम. वराला कंड ठेवायला आलाय कंडाला. उतरायला थंडगार का? वातावरण मस्त. हा. वातावरण थंड आहे. पाऊस पण आलेला, मस्त वातावरण.
आता उतरायला कसं एकदम असं अंग हलकं वाटते तर जास्त जोर नका देऊ. मस्त खूप मजा आली आम्हाला इकडे. एक नंबर नजारा आणि बर्फाचा डोंगर पण बघायला भेटला आम्हाला. चला तर जाऊया खाली, बघूया पुढचं काय असेल जे काय ते तुम्हाला माहिती पडेलच. ए जेरी इथे बघ. तर काय हे बघा किती लांब उतरल्यात इकडून खाली धबधब्याकडे. एक नंबर नजारा आणि ते वरती गुफा आहे. तर काय भरपूर जोरात पाऊस लागला इथे. अजून मम्मी वगैरे बाकीचे अजून आहेत मागे. तर रेनकोट सर्व माझ्याकडेच आहे. काय माहिती कसे करतात. पाऊस बघा जोरात आला. तर गाईस आम्ही आता ऑलमोस्ट उतरलो आहोत. पण आता असेल काहीतरी 600 मीटर. म्हणजे आम्हाला दिसलं आमची पार्किंग कुठे आहे. आता पाऊस अर्धा म्हणून थांबलात. वातावरण बघा कसं झालंय, एकदम ढगाळ वातावरण. तर गाईज इकडे पाऊस काय थांबला नाही म्हणून आम्ही आता रेनकोट घातलात. फक्त जास्त नाही, नॉर्मल वॉक राहिलं थोडंसं अर्धा पाऊण तासाचं. ते सर्वांनी रेनकोट घातले आता. हे बघा अजून आमच्या बाकीचे माणसं येणार आहेत मागे आहेत. त्याला फटाफट आपण जाऊया आणि पहिल्या तर बसमध्ये बसूया लवकर, थंडी लागायला लागली. तर गाईज तुम्ही बघितलं असाल आता आम्ही जसे तसे करून आम्ही पाऊस लागला तर रेनकोट घालून आम्ही खाली आलो. पण खाली उतरताना आमचे असे म्हणजे ऑलमोस्ट पाय दुखायला लागले. कारण का जे आहे ते तुम्हाला खरंच सांगतो पाय दुखायला लागले. कारण की माझ्याकडे तो बॅग पण होती. तर उतरता एकदम पाय दुखायला लागला. तर मी परत व्हिडिओ शूटच नाही केला. नंतर गाडीमध्ये आलो, बसलो आणि आम्ही परत जिकडं रूम घेतलेला काल तिकडेच आम्ही थांबलो. तर उद्या आपला असणार आहेत गंगोत्रीसाठी जायचं आहे प्लॅन आहे. तर उद्याचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत एंड करूया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.